नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच आवडत्या यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये. आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील कळंब गावात असलेल्या सालोक डॅम जवळच्या आणि नावाप्रमाणेच ग्रँड असलेल्या द ग्रँड सेलिब्रेशन रिसॉर्टमध्ये. आतमध्ये आल्यानंतर येथे असलेल्या सुंदर पक्ष्यांनी आणि बदकांनी त्यांच्या मधुर अशा आवाजामध्ये आपलं स्वागत देखील केलेलं आहे. अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारं वातावरण इथे आपल्याला बघायला मिळते. जवळच थोडं अंतर गेल्यानंतर संथ गतीने वाहणारा सुंदर असा ओढा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तसेच पावसाळा असल्या कारणाने सर्वत्र आपल्याला हिरवळ पसरलेली येथे बघायला मिळते. थोडं पुढे आल्यानंतर आपल्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या 2 सिंहाच्या भल्या मोठ्या मूर्त्या या ठिकाणी सज्ज असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. चारही बाजूला सर्वत्र सुंदर अशा हिरव्यागार गालीचा आपल्याला या ठिकाणी पसरलेला बघायला मिळतो. अतिशय भव्य दिव्य अशा जागेमध्ये हे रिसॉर्ट बनवण्यात आलेले आहे. रिसॉर्ट म्हटलं आणि स्विमिंग पूल नाही असं तर होऊ शकणार नाही. सर्वांचं प्रमुख आकर्षण असलेलं अगदी आवडीची गोष्ट म्हणजे स्विमिंग पूल. या स्विमिंग पूलमध्ये लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठी सेपरेट असा भाग पाहायला मिळतो, जेणेकरून सर्वच या ठिकाणी अतिशय मनसोक्तपणे एन्जॉय करू शकतील. त्यानंतर आपण पुढे जायला निघतो आणि थोडंसं अंतर सरळ गेलं की अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी बनवण्यात आलेलं भगवंतांचं खूप सुंदर आणि मन प्रसन्न करून टाकणारं देऊळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरणामध्ये या ठिकाणी हे सुंदर असं देवालय बघून मन अगदी शांत आणि प्रसन्न होऊन जातं आणि सारं वातावरण अगदी भक्तिमय होऊन जातं. अतिशय छोट्या छोट्या गोष्टींची या ठिकाणी काळजी घेण्यात आलेली आहे. अगदी सगळ्याच गोष्टींनी परिपूर्ण असलेलं हे रिसॉर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तसेच मंदिराच्या बाहेरच सुंदर अशा वेगवेगळ्या फुलांची बाग आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूलाच आपल्याला राहण्यासाठी उत्तम अशा प्रशस्त रूम बघायला मिळतात. रूम्समध्ये टीव्ही, फ्रीज, त्यानंतर 4 जण झोपतील एवढी प्रशस्त जागा, तसेच गरम पाण्याची सोय, लगेज ठेवण्यासाठी एक कपाट, अशी सोय या रूम्समध्ये बघायला मिळते. रूम्सच्या बाहेरच नैसर्गिकरित्या तयार झालेला वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतो.
पाऊस पडल्यामुळे डोंगरांमधून जे पाणी वाहत येतं ते खळखळणारं पाणी आणि त्या पाण्यापासून बनलेला नैसर्गिक असा धबधबा आणि ओढा आपल्याला येथे बघायला मिळतो. अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या त्या गोष्टी करून जर कंटाळले असाल आणि तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात आणि आपल्या प्रियजनांसोबत अगदी क्वालिटी टाईम जर स्पेंड करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे. या ठिकाणची नीरव शांतता खरंच तुम्हाला मनापासून आवडेल. सर्वत्र निखळपणे वाहणारं पांढरशुभ्र पाणी येथे आपल्याला बघायला मिळतं. तसेच थोडाफार हलका फुलका व्यायाम करण्यासाठी समोरच गार्डनमध्ये जिम देखील आपल्याला बघायला मिळते. आणि बाजूलाच आपल्याला डायनिंग हॉल बघायला मिळतो. येथे तुमची जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे. तसेच तुम्ही काही इंडोर गेम्स देखील येथे खेळू शकतात. जिकडे नजर टाकाल तिकडे सर्वत्र सुंदर असा हिरवागार गालीचा जणू पसरलेला तुम्हाला बघायला मिळतो. आणि नैसर्गिकरित्या तयार झालेला नदी, नाले, ओढा आणि वाहणारं संत पाणी इथे बघायला मिळतं. आणि त्यात स्वच्छंदपणे विहार करणारे पक्षी यात तुम्हाला बघायला मिळतात. येथे तुम्ही तुमचा फॅमिलीचा जर एखादा फोटोशूटचा कार्यक्रम देखील येथे करू शकता. प्री वेडिंग शूट असेल किंवा आणखीन दुसरा कुठला फोटोशूट असेल तर तोही या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या तुम्ही येथे पार पाडू शकता. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो समोर जो दिसतो आहे तो आहे जेवणासाठीचा एरिया. हा आहे सुंदर आणि प्रशस्त असा स्विमिंग पूल. येथे तुम्ही लहान आणि मोठ्यांसह पोहण्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात.
येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे, फळझाडे, वेगवेगळे पक्षी देखील बघायला मिळतात. येथे तुम्ही पिंजऱ्यात अतिशय क्यूट असे लहान लहान ससे देखील बघू शकतात. रिसॉर्ट एक्सप्लोर करून झाल्यानंतर येथे बघण्यासाठी अजून बरंच काही आहे. त्यामुळे आता रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत. आणि बाहेर निघाल्याबरोबरच आपल्याला दिसते ती संपूर्ण अशी हिरवळ. जिकडे नजर टाकाल तिकडे सर्वत्र आपल्याला अशी हिरवळ आणि पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि काही अंतरावरच जवळच आहे तो या कळंब गावातील सालोख डॅम. पाऊस पडून गेल्या कारणाने या डॅमची पाण्याच्या पातळीत देखील बऱ्यापैकी वाढ झालेली बघायला मिळाली. तर मित्रांनो, ही होती ग्रँड सेलिब्रेशन रिसॉर्ट बद्दलची संपूर्ण माहिती. या ठिकाणचा संपूर्ण पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही या ठिकाणचे ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करू शकतात. जर तुम्ही या ठिकाणी आधी येऊन गेले असाल तर तुमचा अनुभव कसा होता हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ शक्य असेल तितक्या लोकांपर्यंत नक्कीच पोचवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बघत रहा आम्हा सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल फनजॉयमेंट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.